जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पण ब्लॉग मी संध्याकाळपासून स्टार्ट करते. तर मी ना केव्हांचा विचार करते काय स्वयंपाक करू, काय स्वयंपाक करते. म्हटलं जाऊ दे, मुगाची डाळ, मस्त रश्शा आली, बाजरीची भाकर आणि मुलांसाठी. बघा माझा व्हिडिओ चालू होता, आयुष्य असं मध्ये मध्ये बडबड करायचं चालू होऊन जातं. दादा काय करतोय तू? गाडी गाडी खेळतोय. काय ते ट्रेन आहे? माझ्या आयुषला ट्रेन खूप आवडते. म्हटलं बाजरीच्या भाकरी आणि मुलांसाठी थोडासा भात टाकून देते. मुगाची डाळ आणि भात खूप छान लागतो, मुलांना पण आवडतो ना आम्हाला पण आवडतो. चुप दादा चुप चुप. हे बघा आमचं हिटर आहे ना, खराब होऊन गेलं. म्हणजे 1-1.5 वर्षापासून आणलेलं होतं याला. म्हणजे पूर्ण वायर खराब होऊन गेली, पिन पण निघून गेली त्याची. पाणीच गरम नव्हतं होत 2 दिवसापासून. मग आयुषचे पप्पा येताना आता आले म्हणजे कामावरून, तर हे हिटर तिकडून घेऊन आलेले आहेत. नवीन हिटर आहे म्हणजे ना अजून पाणी गरम पण नाही करून पाहिलं. म्हटलं पहिले ब्लॉग स्टार्ट करून घेते. दादा चुप. पहिले ब्लॉग स्टार्ट करून घेते आणि म्हटलं काय स्वयंपाक करते काय नाही. म्हटलं साधा सिंपलच स्वयंपाक आहे, तरी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. अजून काहीच तयारी नाही आहे. तर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि पाणी पण गरम करून पाहते होत आहे की नाही होत आहे. चला. आज ना भांडे पण राहिले आहेत माझे. म्हटलं जाऊ दे, स्वयंपाकचे जेवणाचे सर्व सोबतच घासून घेणार. पाणी भरून घेते. 2 दिवसापासून आहे ना गॅसवर पाणी गरम करत होती मी. गॅस तर किती जातो तुम्हाला तर माहिती, थंडीचे दिवस आहेत तर पाणी पण लवकर गरम होत नाही. म्हटलं जाऊ दे, हिटर आणावंच लागणार कारण गॅस खूप जात होता. याची पण गॅरंटी आहे 1 वर्षाची. म्हणजे 1 वर्षाच्या आत खराब झालं की मुलांना आहे ना याच्यापासून मी लांबच ठेवत असते. इकडे एक कोपऱ्याला म्हणजे बाल्टी लावून देते. मुलं येतं इथपर्यंत येत नाही, म्हणजे लावलेलं पण असतं ना, तरी पण मग मी इथे उभे राहते किंवा आयुषचे पप्पा इथे उभे राहणार. कारण कसं मुलं आगाव असतात ना, त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. चला आता हे लावून पाहते. अजून भरू. पोछा पण मारायचा राहून गेला होता मी. आता किचन वगैरे क्लीन केलं, फरशी पुसली. एखाद वेळेस कंटाळा केला की घरात खूपच जास्त म्हणजे पसारा होऊन जातं. होत आहे. चला ते पाणी आता गरम होत राहील. आता मी स्वयंपाकची तयारी करून घेते. म्हणजे अजून काही सामान वगैरे आणलेला नाही आहे. म्हटलं बेटा मारामारी न करा, चुप राहा. माझ्या आयुष बघा काय करतोय, तुम्हाला दाखवते. हे काय केलं तुम्ही? नवीन बॉक्स का बरं खराब केलं? हा, तू आता ABCD शिकत होता ना दादा? बोलून दाखव, बोलून दाखव. चला, असं मुलांची मस्ती तर चालूच राहणार आहे. माझी आरवी माझं एक काम करून देते, म्हणजे लसूण निवडून देते. ती पाहू शकता तुम्ही, निवडते कमी आणि तिथं पसारा जास्त करते. ती काय करते तू? लसूण सोलते. तिला आहे ना असं म्हणजे माझ्यासोबत काम करायचं खूप जास्त आवडतं. कधी पीठ पण पडलेलं असताना सांगते ती, मम्मी मी भाकर बनवून देते, चपाती बनवून देते. म्हणजे आतापासून तिला फार आवड आहे ना. अभ्यास पण करते. आधी कसं मी स्वरांशला शिकवत असते ना, लगेच येऊन बसते तिथं, मध्ये मध्ये बोलते ABCD. मी त्याला शिकवत असते आणि ती बोलते असं. चला असं आता आवडते मी, पटकन स्वयंपाक करते. काय बेटा काय करतोय तू? घेऊन आले सगळा डाळचं सामान. एक साईडला भात पण टाकून दिला. म्हटलं भातून लगेच शिट्टी होऊन गेली. भातून जाणार, डाळून जाणार. म्हटलं मुलं पण लवकर खाऊन घेतील. आणि एक साईडला चहा पण ठेवून दिली. तुम्हाला तर माहिती संध्याकाळी मी चहा बनवते. आयुषचे पप्पा आले की आता सर्वांना चहा देऊन देते. माझ्या आयुष गेलाय दुकानात. साखर तिथं संपली लहान डब्याची. म्हटलं घासून उद्याच भरणार, यासाठी इथून डायरेक्ट साखर टाकली.
हे थोडेसे भांडे घासून घेतले. मी बोलले ना पहिले की भांडे राहिले आता यासाठी इतके चहासाठी भांडे घासून घेतले. वय घेणला ना येतील ना. मग बसा ना 2 मिनिटं. बसा ना. चहा घ्या म्हटलं. चालल्या गेले ते माझे जेठाणे ते आले होते. उशीर होतोय म्हणून. कारण असं झालं की आमची ना आज चहापत्ती पण संपली, साखर पण संपायमध्ये आली. मग माझे बाछान ते आले, त्यांना मी पाठवलंय दुकानात. आणि त्यांच्यासोबत माझे आयुष पण गेलाय. म्हणजे केव्हांचे गेले ते अजून आले नाही. याच्यात मी अद्रक आणि साखर टाकलेला आहे. आयुष दाखवते तुम्हाला. आयुष काय घ्यायला गेलता? चहापत्ती कुठे आहे? नाही आणली. बघा माझ्या आयुष चॉकलेट घेऊन आला. यश दादा कुठे आहे? यश दादा किती ओल लावून आला. पाणी कुठे टाकलं? दादा ओला नाही व्हायचं, सर्दी येते ना. हा हे काय आहे? काय घ्यायला पाठवलं? काय घेऊन आला बघा तो. एक दिदुल दे ना. काय त्याच्यात ज्यूस आहे? ज्यूस घे. ज्यूस ज्यूस घे. बाबा चहापत्ती तर सांग यश दादाला. जा तुला दुसरं घेऊन देणार. थांब. असंच चालतंय या दोघं भाऊ बहिणींचं. असंच चालू असतं. म्हणजे हे वा खूप आहे त्यांना एकमेकाचं. जे यश दादा आहे दुकानात एक घेऊन दे मला पण म्हणा. जा दादाला सांग. जा जे बेटा इथं बसून खा कोपऱ्यात. आणा चहापत्ती देऊन द्या यश पहिले मला. गर्द हो माय पडलं. जाऊ द्या. पळून गेलं. राहू दे तिथं. पाय नका ठेवू. हा ये आरवी पाय नको ठेवू. पीठ सांडून टाकलं. बिस्किट आणल्या म्हटलं आयुषच्या पप्पांचा नाश्ता होऊन जाणार. बंद होऊन गेला गॅस पण. अद्रक आणि साखर पहिले टाकून दिलेली आहे मी. ही चहापत्ती ना लागत नाही चहाला लवकर. टाकून देते पूर्ण. आरवी आयुष चला आता आम्ही पटापट चहा पिऊन घेतो. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चहा वगैरे पिऊन झाले. म्हटलं पटकन भाजीची तयारी करून घेते. टोमॅटो कोथिंबीर आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेते. आयुष खेळतोय. डाळ काय नाही आता मी ना कुकरला लावून देते. तसं मग एक साईडला डाळ होत राहणार आणि लगेच साईड बाय साईड भाकरी पण बनवून घेणार. भात होऊन गेलाय मुलांसाठी. असं तर मुलांना भाकर पण आवडते. पण मी एक टाइम आहे ना त्यांना भात खिचडी असं देत असते. कसं मग दुपारी ना ते भाजी पोळीच खात असतात. नाहीतर मग अंगणवाडीच्या नाश्ता तिथं पण डाळ पोळी चना पोळी असंच भेटतं. मग त्यांना आहे ना संध्याकाळी मी खिचडी किंवा डाळ भात असं देत असते. 2 टाइम चपाती नाही देत त्यांना. आता मिरच्या पण स्वच्छ धुवून घेते. थोडीशी तिखट डाळ बनवणार आहे मी. कसं मुगाची डाळ आहे ना तिखट छान लागते. चाय पाणी करायला बसून गेलो. त्याच्यात अर्धा तास निघून गेला. चला म्हटलं असो पटकन भाजीची तयारी करून घेते. आता हे सर्व बारीक बारीक कट करून घेते. डाळ वगैरे असलं ना मग टेन्शन नाही राहत. म्हणजे जास्तीचं काय करायचं. साधं सिंपल जास्त. आणि मग थोडासा लसूण जास्त टाकला ना तर टेस्ट छान लागते डाळ भाज्यांना. दादा चूप. माझे आयुष बघा कसा भूत करून 2 भाऊ बहिणींना घाबरवतो. सोनांशला आणि आरवीला.
इतक्या टायमाला आहे ना खूप घाई असते मला स्वयंपाकची. कसं मग सोरायची सकाळी शाळा असते. तो जर लवकर जेवण करून झोपून गेला ना मग सकाळी लवकर उठतो. नाहीतर मग त्याला पण झोपायला उशीर होऊन गेला ना तर सकाळी ना फार त्रास देतो तो उठायला. म्हणजे उठतच नाही लवकर. आपण उठवायचं आणि तो परत म्हणजे आथरून मध्ये जाऊन झोपून जातो. असं करतो. यासाठी म्हणजे जितकं लवकर होतं ना तितका लवकर करायचा प्रयत्न करत असते मी. सर्व साहित्य कापून झालंय डाळीचं, पाहू शकता तुम्ही. आता कुकर पण म्हणजे गरम व्हायसाठी ठेवून दिले. तेल टाकून भात टाकला होता त्याच्यात. भात होऊन गेलाय म्हणून भात खाली करून ठेवून दिला आणि परत तोच कुकर डाळीसाठी ठेवून दिला. तुम्हाला तर माहिती डाळ भाज्या काही असलं की मी कुकरलाच करते. पटकन पण होतो ना आपला, गॅस पण वाचतो. कढीपत्ता पण घेतलाय थोडा कढीपत्ता, पण ठीक आहे. जिरं, टाकून गेलंय तेल. दादा मोबाईल ठेव. डाळ बनवते म्हणजे जास्तचं काय असतं नाही, मसाला वगैरे हे टाक ते टाक. तरी पण मी रेसिपी दाखवते. आय होप सर्व म्हणजे सेमच करत असणार, पण मग तरी पण रेसिपी देते. जिरं पण मस्त तळतळून गेलंय. त्यानंतर हे सर्व म्हणजे जे कट केलंय ना ते सर्व एक सोबत टाकून देते. त्याच्यात थोडीशी हळद टाकून 2-3 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं. हळद ना असं फ्राय करताना टाकायचे, म्हणजे वरून टाकले ना तर असं म्हणजे त्याचा टेस्ट ना वेगळाच लागतो. यासाठी याच्यातच टाकून द्यायचं. मी पण असंच टाकते. टोमॅटो गळूस्तर म्हणजे मिक्स करून घ्यायचं. केव्हांचा स्वयंपाक झाला असता, पण माझ्या सोरायचा आहे ना अभ्यास पण बाकी होता. म्हणजे खूप वेळ त्याच्याकडे बसली होती त्याचा अभ्यास घेत. म्हटलं जाऊ दे, उशीर तर उशीर, पण त्याचा अभ्यास तर होऊन जाणार. ट्युशनचा पण बाकी होता त्याच्या आणि मग शाळेचा पण बाकी होता. तो असं करून घेतो, पण मग आपली थोडीशी म्हणजे हेल्प असली की बरं वाटतं ना मुलांना पण. आता हे सर्व फ्राय होऊन गेलेलं आहे. त्याच्यात पाणी टाकून देते. पाणी मी थोडं जास्त टाकणार, कारण आम्हाला बाजरीची भाकरमध्ये थोडंसं रस्सावाली भाजी करायची, म्हणजे डाळ. डाळ पण स्वच्छ धुवून घेते. आयुष आरवी बाहेर खेळतायत म्हणून त्यांचा काही आवाज येत नाही, नाहीतर व्हिडिओमध्ये त्यांचा खूपच जास्त आवाज असतो. तर त्याच्यात टाकून देते मीठ. किती छान डाळ दिसते बघा. मीठ टाकून अजून थोडंसं पाणी टाकते. मला पाणी थोडं कमी वाटतंय. थोडंसं पाणी टाकून अजून एक वेळेस मिक्स करून देते. झाकण लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. तोपर्यंत भाकरीची तयारी करते. असं म्हणजे भाजी भाकरी असली ना तर पटकन होऊन जाते. माचीस किचनवरच्या पसारा आहे ना मी नंतरच आवरत असते. हे परात घेऊन घेते. म्हणजे ना पीठ मळून घेतलं होतं मी 5 वाजेला. मुलांना चहा चपाती खायची होती ना, यासाठी. चला आता पटकन भाकरी बनवून घेते. डाळ होते एक साईडला,
म्हटलं लगेच पटकन भाकरी पण टाकून घेते बाजरीच्या, तेव्हा पण खूप तापून गेला. दादा तर थोडस प्यायला तो ग्लास घेऊन ये माझ्याकडे, जा बेटा ग्लास आणि इकडे. आयुष्य आरवी मस्त खेळतायत तिकडे, म्हणून मी इकडे शांतीने स्वयंपाक करते, नाही तर त्यांचं आहे ना मध्ये मध्ये सारखं चालू असतं. काय बेटा, चहा चपाती खाल्ली ना म्हणून त्यांना पण जास्ती काही भूक नाही आहे. म्हटलं सर्व स्वयंपाक करूनच त्यांना खाऊ घालेल. या बघा, या बांगड्या भरल्या होत्या मी गावाला जायच्या वेळेस, लाल. पटकन होता बाजरीच्या भाकरींना, जास्त काही उशीर लागत नाही. काय बेटा, तो ग्लास दे ना मला, देते ना. आणि इकडे ग्लास दे. आणि बेटा आरवील सांगते तर थोडा झाडू मारून दे म्हणा. फेकलं तू पाणी, नाहीतर बघ तो सांडून देणार घरात. घे घे बेटा, घे लवकर. माठ पण आमच्या सकाळ तर संध्याकाळपर्यंत खाली होऊन जातो. कळशी भरायची मला आहे ना, सकाळी आठवण राहत नाही, कारण सकाळी पण मला खूप घाई होऊन जाते. कसं ते गावाला गेलो होतो तिथं पण म्हणजे खूप थकावा येऊन गेला गाडीत, म्हणजे एवढा लांबचा प्रवास होता आणि झोप पण नाही झाली होती. यासाठी ना सकाळी लवकर जाग पण येत नाही. मग 5:30 ते 8 वाजेपर्यंत नळ चालतं, यासाठी सर्व घाईमध्येच करावं लागतं, जितकं होतं तितकं. मग बाकीचं नंतरच करत असते. तवा तापलाय का पाहून घेते, कारण मी कमी गॅस केला होता ना. गेलेले आहेत भाकरी आणि डाळ पण शिजून गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, कुकरमध्ये ना एकदम छान डाळ शिजून जाते. आता पहिले ना मुलांना खाऊ घालून देते, त्यानंतरच आम्ही बसतो. आणि मुलांनी ना खूपच जास्त पसारा करून दिला, कारण भात पहिले होऊन गेला होता. पाहू शकता तुम्ही, काही खाल्ले काही फेकले असं केलंय मुलांनी. पहिले ते आवरून घेते, मग मुलांना देते, नंतर आम्ही खाऊ. तर मी हा ब्लॉग इथे जॉईन करते. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.